ज्या पद्धतीनं त्यांच्या होऊ शकते त्यांची तब्येत ठीक नसेल, ॲडमिट झाले असेल, पण ज्या पद्धतीने ते बोलले तर मला वाटत नाही की काँग्रेसच्या उमेदवाराची मानसिकता आहे लढाची. आणि जर अशा पद्धतीची परिस्थिती झाली तर मला असं वाटते की काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि राष्ट्रीय पक्षांनी खऱ्या अर्थानं एखाद्याला पाठिंबा देणं मजबुरीमुळं हे खऱ्या अर्थानं काँग्रेसची सुद्धा नामुष्की होऊन जाईल. आपल्यासोबत आमदार रवी राणे, आपण त्यांच्याशी बोलूया. भाऊ, काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या चर्चा होऊन राहिल्या. अनेक पक्ष, त्यामध्ये राष्ट्रवादी सुद्धा आहे. नाना पटोलेंनी सांगितले की राष्ट्रवादीचा प्रस्ताव याआधी पण आलेला आहे. बिलकुल शरदचंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी जी आहे ते सुद्धा विलीन होणार आहे. आधी प्रस्तावसुद्धा दिला आहे, त्याच्यावर विचार चालू आहे सोनियाजी गांधींचा. या संदर्भात नाना पटोलेसुद्धा स्टेटमेंट ऐकलं आणि अनेकदा पवारसाहेबांची सुद्धा इच्छा ज्या काँग्रेसमधून आलो त्या काँग्रेसमध्ये जाण्याची दर्शवलेली आहे त्यांनी. त्याच पद्धतीनं उबाटा उद्धव ठाकरेंची जी सेना आहे त्या संदर्भात सुद्धा काँग्रेसमध्ये विलिनी करण्यासंदर्भात सोनिया गांधींसोबत संजय राऊत यांची अनेकदा बैठक झाली आणि मला असं वाटतं की उबाटा आणि काँग्रेसचे विचार सारखेच आहे. एकच विचाराचा पक्ष आहे, समविचारी पक्ष आहे. आणि संजय राऊतचं ज्या पद्धतीनं 10 जनपदची जमते, ज्या पद्धतीनं 10 जनपदवर अनेकदा उद्धव ठाकरे साहेब अनेकदा तिथे गेले, अनेकदा सोनिया गांधींच्या मंचावर त्यांनी मंच शेअर केला आणि सेक्युलर उद्धव ठाकरेंची सेना आता सेक्युलर झालेली आहे. आणि सेक्युलर सेना मताचं विभाजन केल्यापेक्षा आता विपक्ष ज्या पद्धतीनं एखाद्या कळपामध्ये वेगळं राहण्यापेक्षा तो कळप एक होत आहे सध्या. आणि तो कळप एक कशासाठी होत आहे तर भाजपला थांबवण्यासाठी. म्हणून उद्धव ठाकरेंची उबाटा जी आहे ते सुद्धा संजय राऊत लवकरच सोनिया गांधीच्या दरबारामध्ये विलीन करतील आणि उबाटा आणि काँग्रेस हे उबाटा काँग्रेसमध्ये विलीन करून त्या ठिकाणी एकाच पक्षामध्ये ते काँग्रेसमध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत काम करतील, अशा प्रकारचं चित्र सध्या सुरू आहे. आणि मला असं वाटतं की अंतिम टप्प्यामध्ये संजय राऊतची सोनिया गांधींसोबत चर्चा सुरू आहे. लवकरच उद्धव ठाकरेंचा उबाटा सेना हे काँग्रेसमध्ये विलीन होईल. दुसरीकडे संजय राऊतनं हेही सांगितले की जी शिवसेने जे आमदार आहेत त्यांच्यासाठी मातोश्रीचे दार अजूनही उघडे आहे, कारण शिंदे सेना ही ओरिजिनल सेना नाही असे ते बोलतात. असं आहे की ज्यांनी हिंदुत्वाचा विचार, बाळासाहेबांचे विचार पुढे नेले ते खऱ्या अर्थानं एकनाथजी शिंदे आहे, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार पुढे ते घेऊन जात आहे. आणि त्यांना खंबीरपणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्या ताकदीनं हिंदुत्वाच्या विचाराला पुढे नेण्यासाठी शिंदे साहेबांना जे सपोर्ट करत आहे, म्हणून समविचारी पक्ष म्हणून जेव्हा हिंदुत्वाचे विचार घेऊन भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून एकनाथ शिंदेसुद्धा शिवसेनेचं बाळासाहेबांच्या विचारावर काम करत आहे. म्हणून हिंदुत्वाच्या विचाराचा पक्ष, समविचारी पक्ष हा कधीही हिंदुत्व सोडून बाहेर जाऊ शकत नाही. पण उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीनं उबाटाला सेक्युलर केलेला आहे आणि काँग्रेसच्या विचाराचा पक्ष म्हणून त्यांनी सिद्ध केलेला आहे सेक्युलर करून, म्हणून उद्धव ठाकरेंची उबाटा ही लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होईल. आणि काँग्रेसमध्ये सगळे संजय राऊत असू द्या, संजय राऊतसोबत जे कार्यकर्ते आहे, उद्धव ठाकरेंसोबतचे जे कार्यकर्ते आहे, उरलेले काही आमदार आहे, काही खासदार आहेत, ते सगळे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला ते जशा पद्धतीनं ते 10 जनपदला जाऊन त्यांनी स्वीकारलं आहे ते मातोश्रीला सुद्धा स्वीकारतील. शेवटचा प्रश्न, अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार सध्या नागपूरच्या रुग्णालयात भरती आहे. आता इकडे काँग्रेसनी एक स्थानिक बैठक घेतली नेत्यांनी काल, आणि बैठक घेतल्याच्या नंतर वंचितच्या उमेदवाराला सुद्धा एक बैठक झाली गुप्त. त्यांचं ठरतं आहे की बा वंचितला पाठिंबा द्यायचा. काँग्रेसच्या उमेदवाराची जी परिस्थिती पाहिली मी की हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं त्यांच्या होऊ शकते त्यांची तब्येत ठीक नसेल, ॲडमिट झाले असेल, पण ज्या पद्धतीने ते बोलले तर मला वाटत नाही की काँग्रेसच्या उमेदवाराची मानसिकता आहे लढाची. आणि जर अशा पद्धतीची परिस्थिती झाली तर मला असं वाटते की काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि राष्ट्रीय पक्षांनी खऱ्या अर्थानं एखाद्याला पाठिंबा देणं मजबुरीमुळं हे खऱ्या अर्थानं काँग्रेसची सुद्धा नामुष्की होऊन जाईल. म्हणून जर आज वंचितला जर काँग्रेस पाठिंबा देत असेल किंवा काँग्रेसला च्या उमेदवारांनी माघार घेतली असेल
तर पहिले काँग्रेस ते स्पष्ट करेल आणि नंतर पुढचा निर्णय घेईल असं मला वाटते. पण परिस्थिती गंभीर आहे काँग्रेसची. ज्या परिस्थितीमधून उमेदवारच जर ॲडमिट झालेला आहे तर नेतेसुद्धा काँग्रेसचे काय करणार आहे. नेतेसुद्धा हतबल झालेले आहे. मोठ्या प्रमाणात अनेकांचे स्टेटमेंट तुम्ही ऐकले असेल. म्हणून मला वाटते येणाऱ्या काळामध्ये काही होऊ शकते. पण महायुतीचा जो उमेदवार आहे तो प्रचंड मताने निवडून येणार आहे. महायुतीच्या उमेदवारासोबत ताकदीनं सगळेच घटक महायुतीचे पूर्ण ताकदीनं प्रचार करत आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा निश्चितच बहुमताने निवडून येईल, त्या शंका नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी मला वारंवार सांगितलेलं आहे की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रवीणभाऊ पोटे जे उभे आहे त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे. कालच ते माझ्याकडे येऊन गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी माझा सन्मान केला, आम्हीसुद्धा त्यांचा सन्मान केला. आणि जुन्या काही किंतु परंतु बाजूला ठेवून मुख्यमंत्र्यांचा आदेश, ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते आहे त्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करणे हे माझं कर्तव्य आहे. म्हणून युवा स्वाभिमान पार्टी पूर्ण ताकदीनं भारतीय जनता पार्टीसोबत महायुतीच्या उमेदवारासोबत आहे आणि ताकदीनं त्यांना आम्ही निवडून देऊ. हे होते आमदार रवी राणा. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.